सांगितलं पण त्याचा ॲक्सिडेंट झाला ना, तो फोटो पण आला नाही त्या दिवशी, सगळं वेगळं आलं. पुणे महाराष्ट्रातर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभ मार्गदर्शनपर व्याख्यान या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या सर्व वकील बंधूंचे पुणे महाराष्ट्रातर्फे सहर्ष स्वागत. आपण सर्वांना विनंती करतो की आपण असे कॉलमध्ये सोहळ्याचे विद्यमान चेअरमन ॲडव्होकेट संग्राम देसाई सर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑफ डेव्हलपमेंट आहे या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. कार्यक्रमाची सुरुवात करतोय. सर्व वकील बंधूंनी की आपण साधून राहू. पुणे महाराष्ट्रातर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभ मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी आपण तिथे उपस्थित राहिला आपल्या सर्वांचे मनपूर्वक असे स्वागत. आजचे सत्कारमूर्ती ॲडव्होकेट संग्राम देसाई सर चेअरपर्सन ऑफ महाराष्ट्र गोवा त्यांचे पुणे महाराष्ट्रातर्फे मी सहर्ष स्वागत करतो. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑफ डेव्हलपमेंट आहे या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तरी मी पुणे महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष माननीय ठाकर सरांना विनंती करतो की आपण सदर कार्यक्रमाची प्रसारण करू. मान्यवर व्यासपीठावरील आजचे प्रमुख पाहुणे महेंद्र महाजन साहेब, पुणे जिल्ह्याचे प्रमुख सत्र जिल्हा न्यायाधीश, आजचे सत्कारमूर्ती आणि आपल्या सर्वांचे आदरणीय महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे चेअरमन सन्माननीय संग्राम देसाई सर, पुणे जिल्ह्याचे सरकारी वकील बोपेटकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, आज या ठिकाणी एक दुहेरी योग आपण जुळून आणण्याचा प्रयत्न केला आहे. देसाई सर चेअरमन झाल्यानंतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वकिलांच्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी जी इमारत उभा असते त्या इमारतीचं खरं तर बहुतांश श्रेय हे देसाई सरांना जातं आणि त्यांच्या घटनामध्ये खरं तर सरांचा आपण आभार आणि अभिनंदन व्यक्त करू. सरांचा सत्कारी योग आणि आपल्या सर्वांना परिचित आहे की सरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळ्या विषयांवरती लेक्चर दिले जातात, मार्गदर्शन केलं जातं आणि म्हणून सरांचा सत्कार आणि सरांकडून एक क्रिमिनल ट्रायल स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑफ क्रिमिनल ट्रायल या विषयांवरती खरं आपण आज मार्गदर्शन केलं आहे. खरं तर सर पुणे बारला व्हिजिट करणं म्हटल्यानंतर मागच्या आठवड्यापासून अनेकांचे मेसेज आले की देसाई सरांना वकील संरक्षण कायद्याची जी आपली मागणी आहे पुन्हा एकदा आठवण करून द्या. मी त्यांना सांगितलं की
सर मेंबर असताना आणि आता चेअरमन असल्यापासून सातत्याने ते खरं तर वकील संरक्षण कायद्याची आपली जी मागणी आहे त्यासाठी कार्यरत आहे. एक प्रेसिडेंट म्हणून त्याची आम्हाला माहिती आहे, परंतु निश्चितपणे आजच्या महाराष्ट्रामध्ये वकील संरक्षण कायद्यावर देखील सर काही आश्वासक भूमिका मांडते. लॉयर्स अकॅडमीचा जो काही एक मुहूर्तमेढ ठेवली गेली, मला वाटतं येणाऱ्या नवीन काळामध्ये अशा प्रकारचे लेक्चर हे स्किलफुल याच्यामध्ये आपल्या सर्व ज्युनियर सभासदांना मिळतील अशी आम्हाला खात्री आहे. खरं तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा जर आपण विषय केला तर डिफेन्स लॉयर असो किंवा प्रॉसिक्युशन लॉयर असो, फॅक्टचं खरं तर क्लिअर अंडरस्टँडिंग असणं, ॲप्लिकेबल लॉ पाहणं, प्रोसिजर लॉ पाहणं आणि त्याच्यातून एक आपलं स्किल डेव्हलप करणं ही खरं तर नवीन आपल्या सहकार्याची गरज असते. आणि त्या विषय घेऊन आम्ही खरं तर आजचा हा विषय सरांना सांगितला की आमच्या नवोदित वकिलांना जर असं चांगलं स्किल डेव्हलप करण्यासाठी काही स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करता आलं रेव्हेन्यू प्लॅनिंग चालवण्यासाठी तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. मला वाटतं सरांच्या माध्यमातून एक चांगलं लेक्चर या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्वांना आपण त्याची वाट पाहतोय. जास्त वेळ न घेता पुढील सूत्र मी आमच्या उपाध्यक्षांना देतो. धन्यवाद. मी सन्मान्य सदस्य साई मॅडमांना विनंती करतो की आपण आजच्या सत्कार गोष्टींचा आवश्यक परिचय करूया. Thank you so much, sir. Actually, it's a great pleasure to introduce Advocate Sangram Desai sir to all of you. Advocate Sangram Desai sir is the Honorable Chairman of Bar Council of Maharashtra and Goa. Sir was born in the family of freedom fighter late G.M. Balawalkar, Bhaiya Saheb Balawalkar and Usha Balawalkar family. Sir has completed his graduation from Shahaji Law College at Kolhapur, Shivaji University in the year 1996. Sir has practiced as a lawyer since 1997, mostly on criminal side. He was appreciated for his work in the judgment by the Honorable Judge in the famous Nandos murder case, and state trial was argued for almost a month before a division bench at Mumbai, which was appreciated. Sir was elected as a member of Bar Council of Maharashtra in the year 2019, and he was the first lawyer to be elected from amongst the three districts of Konkan, Ratnagiri and Raigad. Sir also elected as a vice chairman on 14th of August 2021 on account of his ability and his dedication for the uplifting of lawyers fraternity. Sir has provided financial assistance for the families of lawyers who died during the COVID-19 and other circumstances for BCFG. There is so many things to say about this, sir, but वेळेच्या अभावाने थांबते. Thank you so much. थँक्यू मॅडम. मी पुणे महाराष्ट्र सन्मान्य अध्यक्ष अंबर सरांना विनंती करतो की आपण पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा परिषद न्यायाधीश माननीय महाजन साहेब यांचा स्वागत सत्कार. माननीय आजच्या सत्रामध्ये पुणे चेअरमन ऑफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा ॲडव्होकेट संग्राम देसाई सर यांचा सत्कार पुणे बार काउन्सिलचे अध्यक्ष करा. विनंती करतो की पुणे जिल्ह्याचे जिल्हा सरांचा पुणे महाराष्ट्राचे आयोजित केलेलं आहे. माननीय एक नवीन उपाधी इंटरनॅशनल चेअरपर्सन, रिजनल चेअरपर्सन, लायन्स क्लब ऑफ इंडिया यांचे ते इंटरनॅशनल चेअरपर्सन झालेले आहेत. मी बार काउन्सिल ऑफ
महाराष्ट्राचे विद्यमान चेअरमन संघ जिल्ह्याच्या परिवारापासून आपल्याची विनंती करतो की पाठवा सरांचा सत्कार Can you hear me? Yes. Am I audible? Go on. Thank you. First of all, I thank your president, Mr. Kamkar, and all his team, also the honorable district government leader, and all the other members of this bar association for having called me and felicitated me. This is a moment of great pride for me, because when a lawyer who practices all his life, like I am practicing here for around 28 years, and after having practicing for 28 years in a very small place like Sindhur, and thereafter coming to Bombay and getting elected in the Bar Council of Maharashtra and Goa with such a small number of lawyers, for me it's a matter of great pride to be felicitated in such a big bar association like Pune, metro bar association like Pune, which has got a big history of great stalwarts, great lawyers, great judges. So first of all, thank you Mr. Kamkar, and thank you all of you. तुम्ही सर्वांनी माझा खरं तर मान सन्मान आणि सत्कार याहीपेक्षा I truly believe in some real work. This is what I have been following for last 27 years, coming in practice. And I would love to discuss, म्हणजे मी mostly English मराठी दोन्ही करू की English whatever तुम्ही जसं सांगाल तसं मिक्स करू. So sorry, okay. गेली 29-28 वर्ष प्रॅक्टिस करत असताना आय हॅव प्रॅक्टिस मोस्टली ऑन द क्रिमिनल साईड, आणि माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की कुठलीही प्रोफेशन बघा, मग ते चार्टर्ड अकाउंटन्सी असेल, मेडिकल प्रोफेशन असेल, त्यांच्याकडे कंटिन्युअस लीगल एज्युकेशन नावाचा एक प्रोग्राम असतो. एव्हरी मंथ ऑल द डॉक्टर्स कम टुगेदर, दे डिस्कस. त्यांनी आज एक चांगलं ऑपरेशन केलं तर ते कसं ऑपरेशन केलं, नेहमीची स्टँडर्ड त्यांची ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी बदल केला, त्यामुळे एखाद्या पेशंटला रिलीफ मिळाला, त्याचं पेन थोडं कमी झालं, त्याचे रिझल्ट थोडे चांगले मिळाले, असं ते डिस्कस करतात. आणि त्यांनी डिस्कस केलेला पेपर पब्लिश होतो, आणि तो पब्लिश झाल्यानंतर त्या पब्लिकेशनबद्दल त्याला मानधन मिळतं, त्याचा मान सन्मान होतो, आणि तो पेपर, ती प्रोसिजर भविष्यामध्ये इतर डॉक्टर्स फॉलो करतात. आय एम सॉरी टू से दॅट वी डोंट हॅव दॅट इन आवर प्रोफेशन. इथे खूप प्रयत्न असा केला जातो की जे स्किल मी वापरलेलं आहे, ज्या स्किलमुळे मला यश मिळालेलं आहे, ते इतरांना कसं कळू नये याचा जास्ती प्रयत्न केला जातो. दॅट्स द डिफरन्स बिटवीन आवर प्रोफेशन अँड द अदर प्रोफेशन. सो आय फील दॅट रादर दॅन हायडिंग दॅट थिंग, ते लपवून ठेवण्यापेक्षा ते लोकांमध्ये तुम्ही शेअर करा. भविष्यामध्ये एकदम चांगले लॉयर्स तयार होतील, चांगली तरुण पिढी तयार होईल. अँड दॅट इज द ओनली रिझन आय फेल की माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, ज्याच्यामुळे मला काही थोडंफार यश मिळालं असेल, फार मोठं नसेल, परंतु जे काही यश थोडंफार मिळालं आहे ते आपण आपल्या मित्रांशी, आपल्या सहकाऱ्यांशी शेअर करावं. दॅट इज द ओनली आयडिया. बाकी कायदा जो CRPC मी वाचणार, तोच तुम्ही वाचणार, ते जज साहेब वाचणार आणि ते सुप्रीम कोर्टचे जज वाचणार, काय बदल आहे का? लॉ इज सेम. जे केस लॉज आहे ते सगळे केस लॉज, पण सगळेजण आपण तोच केस लॉ वाचत असतो. व्हॉट इज द डिफरन्स, व्हॉट इज द की फॅक्टर? अँड देअरफॉर माय डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय हॅव रिअलाइज, आपल्या लॉच्या करिक्युलममध्ये 5 वर्ष असतील, 3 वर्ष असतील. जसं मेडिकल प्रोफेशनमध्ये तुम्हाला कॅडावरमध्ये काय माहिती आहे का तुम्हाला? एनिबडी नो व्हॉट अ कॅडावर इज? कॅडावर इज अ डेड बॉडी. म्हणजे काही लोक आपलं शरीर मृत्यूनंतर दान करतात,
जेणेकरून तरुण डॉक्टर्स, होणारे डॉक्टर्स त्यावरती त्याची चिरफाड करून त्याची अॅनाटॉमी समजून घेतात, त्याच्यावरती ऑपरेशन्स कशी करायची, इन्सिजन्स कशी घ्यायची, कुठला पार्ट कसा कट करायचा, हार्टचं ऑपरेशन असेल तर स्टर्नम कसं कट करायचं, त्या सगळ्या गोष्टी ते शिकतात. दॅट इज कॉल्ड अ कॅडावर वर्कशॉप. म्हणजे त्यांना भलेही एक जिवंत माणूस ऑपरेट करायला देत नाही, परंतु एखादा मेलेला माणूस तरी त्यांना ऑपरेट करायला देतात, त्याची चिरफाड करायला शिकवतात. आपल्या प्रोफेशनला असं नाही होतं. व्हॉट इज मॉक ट्रायल? आय डोंट फील की मॉक ट्रायलमुळे आपल्याला कोणाला काही फारसं शिकायला मिळालं असं निदान मला तरी वाटत नाही, किंवा मला तरी तसं वाटलं नाही. सो देअरफॉर आय फील दॅट वी डू नॉट हॅव द फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. आणि मग काय होतं की ओळख मिळत नाही, आपण प्रॅक्टिस करत जातो आपण काहीतरी स्वतःची नवीन टेक्निक डेव्हलप करतो, आणि ती तुम्ही स्पायनल लेवलला एवढी छान डेव्हलप करत असतात की तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळत जातात. परंतु त्याचं जे टेक्निक आहे ना, ते टेक्निक आपण कधी फॉर्म्युलेट करतच नाही, जेणेकरून भविष्यातील लोकांना हे टेक्निक कळावं. सो व्हॉट आय फेल्ट इज दिस, बीइंग द चेअरमन ऑफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि क्लेप कमिटीचा चेअरमन म्हणून कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम ज्याच्यामध्ये आपण क्लेपची घेतो, त्याचा गेली 2.5 वर्ष मी चेअरमन आहे. एक नवीन प्रयोग आपण सगळीकडे करतो, आणि ते प्रयोग असे आहे की एखादी चाललेली ट्रायल, डिफेन्स लॉयर, prosecutor, if possible, accused is there, the accused, if possible, the investigating officer is there, investigating officer, and if possible, the complainant is there, first informant. ह्या सगळ्यांना एकत्र आणून ह्या सगळ्या स्टेक होल्डर्सना एका स्टेजवरती बसवतो. एखादा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने आपलं इन्व्हेस्टिगेशन कसं केलं, ते इन्व्हेस्टिगेशन करत असताना काय काय टेक्निक्स वापरली, कंप्लेनंटची स्टोरी काय होती, ती एक बाजू झाली, मग ती प्रॉसिक्युटरनी कशी प्रेझेंट केली, आणि ती प्रॉसिक्युटरनी प्रेझेंट केलेली स्टोरी डिफेन्सनी कशी काउंटर केली, त्याकरता डिफेन्सची स्ट्रॅटेजी काय होती, आणि त्यानंतर फायनली जजेस तर काय आपल्याला मिळत नाही, आपण बोलू नाही शकत त्याला, आणि फायनली ते जजमेंट कसं आलं याचा ॲनालिसिस जर आपण सर्वांनी केला तर बिलीव्ह मी तुम्हाला खजिना मिळेल, खजिना. अँड यू विल नॉट हॅव टू स्टडी दिस बुक्स ऑफ लॉ. व्हॉट इज आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन? तुम्ही असं कुठलं आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशनचं पुस्तक वापरून क्रॉस एक्झामिनेशन घेतली आहे का, आणि घेतली असेल तर ती सक्सेसफुल झाली आहे का? सो द क्वेश्चन इज being very practical about our profession, mostly on the criminal side. I practice purely on the criminal side. आणि म्हणून मी नेहमी एक एक्झाम्पल देतो की माझ्या मनात हा विचार का आला, आणि इट स्टार्टेड लॉंग बॅक वेन आय वॉज 6-7 years ऑफ प्रॅक्टिस. दोन माझ्या आयुष्यात अशा घटना घडल्या, त्या दोन घटना मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. एक घटना अशी घडली त्यामध्ये एक किडनॅपिंगची मॅटर होतं. आय वॉज क्वाईट यंग देन, आणि या किडनॅपिंगच्या मॅटरमध्ये एका आरोपीला, तरुण मुलाला, ज्याचं वय साधारण 19 वर्ष होतं, त्याला अरेस्ट झाले. अरेस्ट झाल्यानंतर त्याला रिमांड करता सोडून केलं गेलं. त्याचे आईवडील माझ्याकडे आले आणि आज ते काय झालं तर ते म्हणले त्या मुलाचं आणि मुलीचं प्रेम होतं. मुलीचं वय होतं साधारण 15 वर्ष 8 महिने किंवा 8 असं काहीतरी तिचं वय होतं. त्यामुळे या दोघांचं प्रेम होतं आणि तिच्या घरच्यांना हे पसंत नव्हतं, आणि त्यामुळे ज्यावेळी हे घरच्यांना कळलं त्यावेळी ते लग्नाला विरोध केला, म्हणून हे दोघं पळून गेली. पळून गेल्यानंतर आईने तक्रार केली, पोलिसांनी आरोपीला शोधून काढला आणि त्याला अटक केली आणि समोर आणली. म्हटलं प्रेम होतं, अफेअर होतं, ते आपल्याला काय पुरावं, तर नाव वी हॅव गॉट दिस व्हॉट्सॲप टेक्स्ट मेसेजेस त्याचं पाठवलं. त्यावेळी ते चिठ्ठ्या लिहायचे. त्यांनी माझ्याकडे पंच आणून दिला होता चिठ्ठ्यांचा. तर म्हणाले ह्या मुलीने त्याला लिहिलेल्या चिठ्ठ्या आहेत, मुलांनी लिहिलेल्या त्या मुलीकडे. मी त्या वाचल्या आणि आय वॉज क्वाईट कॉन्फिडंट की अरे येस दिस इज अ केस ऑफ लव्ह अफेअर. मग तुमच्यापैकी क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करणारे किती लोक आहेत त्यांना वरदराजांची केस आहे मला माहीत नाही. यू नो वरदराजन केस, किडनॅपिंगची केस माहिती का त्या लोकांना? यू हॅव टू नो दॅट्स द बेसिक थिंग ऑफ किडनॅपिंग. अ गर्ल नोईंग फुल्ली वेल द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द ॲक्ट दॅट शी इज डुईंग. ज्या काही गोष्टी करते त्याचे परिणाम काय होणार याची जाणीव असलेली एखादी मुलगी जी साधारण वयात आली आहे, टीनेज गर्ल, तिला जर तिच्या कॉन्सिक्वेन्सेसचे परिणाम काय होणार याची जर जाणीव असेल, आणि जरी ती 16 वर्षाच्या खाली असेल तरी देखील दॅट डज नॉट अमाउंट टू किडनॅपिंग इफ शी लिव्स द कंपनी ऑफ हर पॅरेंट्स ऑर होम. जर ती स्वतःहून घर सोडून गेली असेल तर दॅट डज नॉट अमाउंट टू. दॅट इज व्हॉट द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन वरदराजन केस सेड. आय गॉट अ सुप्रीम कोर्ट जजमेंट. मग माझ्याकडे काय होते, त्या चिठ्ठ्या होत्या, माझ्याकडे सुप्रीम कोर्टची जजमेंट होती, आणि आय फेल्ड ऑन अ व्हेरी स्ट्रॉंग वर्ड, स्ट्रॉंग फुटिंग. मी कोर्टासमोर गेलो, मी आर्ग्युमेंट केलं. सरकारी वकिलांनी सांगितलं ते मुलं मुली कुठे गेले, हॉटेलमध्ये राहिले, काय झाले ते आम्हाला शोधायचे, लॉज जप्त करायचे, त्या हॉटेलच्या मॅनेजर स्टेटमेंट घ्यायचं आहे,
त्यानंतर त्यांचे फिजिकल कंडिशन आहे ते तपासून मेडिकल करायचे, असं त्यांचं आर्ग्युमेंट. माझं आर्ग्युमेंट होतं हे सगळं काही जरी असेल तरी ॲट द एंड ऑफ डे इट हॅज हॅपन्ड विथ कन्सेंट अँड सुप्रीम कोर्ट सेज दॅट इट हॅज हॅपन्ड विथ कन्सेंट अँड शी हॅज लेफ्ट द कंपनी ऑफ द पॅरेंट्स अलोन. हा मुद्दा होत नाही. एवढं सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आर्ग्युमेंट मी एवढं कॉन्फिडेंटली तिथे गेलो. माझं आर्ग्युमेंट छान ऐकून घेतलं आणि ही वॉज लाईक सिरियस. मी आर्ग्युमेंट करताना ना ते काहीतरी लिहित होते. प्रिटी कॉन्फिडंट आर्ग्युमेंट सांगतो. साहेबांनी आरोपीला बोलवलं, इकडे बघ, तू सांग मला तुझं या मुलीवर प्रेम आहे. हा त्याने विचारला पहिला प्रश्न. तो आरोपी माझ्याकडे बघायला लागला. आता तोही यंग, प्रॅक्टिसमध्ये जसं मी पण यंग, तो माझ्याकडे बघायला लागला आणि लाजा झाला. त्याला तो मलाही लाजा, मी लाजा झालो. तुम्ही आज मान फिरवली. तो आरोपी म्हटलं काय करायचं ते करेल. त्यांनी लाजत दिलं. साहेबांना लोक म्हणाला साहेब माझ्या मुलीवरती प्रेम आहे. म्हणजे नक्की खरं सांग. मला खरं सांगतो माझं माझ्या मुलीवर प्रेम आहे. तुझ्यावर लग्न करणार म्हणून तो सत्तीच्या बरोबर लग्न करणार. आय वॉज मोर कॉन्फिडंट की माझी केस साहेबांनी खात्री करून घेतली. आरोपीकडे सगळं साहेबांनी वाढवून घ्यायला घेतले 7-8-10 मिनिटं साहेबांनी हाताने वाढवली. तेव्हा रिमांडाचं डिक्टेशन द्यायचे हाताने केले. 8-10 मिनिटांनी साहेबांनी आपल्याला बोलून घेतलं, हरवून केलं आणि म्हणाले बाळा तुझ्या मुलीवर प्रेम आहे ना. मग तुझं प्रेम सिद्ध करण्याकरता मी तुला 7 दिवसाची पोलीस कस्टडी देत आहे, अशी साहेबांनी ऑर्डर दिली. आता फॅक्स माझ्या पेपरमध्ये, कायदा माझ्या पेपरमध्ये. मग असं असताना एखादा जज जर अशी ऑर्डर पास करू शकतो तर तुम्ही 5 वर्ष जे काय अभ्यास केलेला आहे, रात्र जागून आणि जे काही केसला वाचलेले आहेत, अथक परिश्रम करून त्याचा काय उपयोग होतो. सो therefore my first point is, whenever you are studying law, whenever you are studying the facts of the case, for God's sake, please study the judge. ज्या साहेबांच्या समोर तुम्ही काम करणार आहे त्या साहेबांना पहिलं स्टडी करा आणि मग तुमचा हे माझ्या आयुष्यात मी शिकलेलं पहिलं प्रिन्सिपल आहे तेवढं लक्षात ठेवा. This is the first principle that you have to understand, that you have to study the judge before whom you are going to conduct the case. Now the reason why I say this is not for the one time this has happened. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे रोज घडत असणार आणि आय एम प्रिटी शुअर. मी पुण्यामध्ये पण येऊन नंतर आर्ग्युमेंट केलं आणि इट हॅपन्स एव्हरीवेअर अक्रॉस द स्टेट. द रिझन इज प्रत्येक माणसं माझ्याकडे ह्युमन बीइंग राईट. मी माझ्या पद्धतीने माझ्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरती माझी एक पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे आणि त्या पर्सनॅलिटीतून मी विचार करतोय. सो देअरफॉर द जज ऑलवेज थिंक्स लाईक दिस पर्सनॅलिटी which has developed over a period of time. आता तुम्ही असा विचार करा, एखादा जज 3 वर्ष 2 वर्ष तुमच्याकडे येणार, त्याला स्टडी करायला जर तुम्हाला 2 वर्ष लागली तर तुमचा स्टडी होईपर्यंत ते निघून गेलेलं असणार, तुम्हाला कधी आयुष्यात सक्सेस मिळणार नाही. सो हाऊ टू अंडरस्टँड अ जज, द बॉटम लाईन इज यू हॅव टू अंडरस्टँड ह्युमन सायकोलॉजी. मी आता इथे तुमच्याशी इंटरॅक्शन करत असताना माझी डोळेर नजर आहे. तुमच्या काही लोकांचे माझे आय टू आय कॉन्टॅक्ट होतं, त्याच्यात मला कळतं आहे काही लोकांना आळस येतो, काही लोक बोर होतात, काही लोक इंटरेस्टिंग, काही लोकांना मजा वाटते, काही लोक रिलेट करतात, अरे हो माझ्याबद्दल पण असंच झालं, हे मला पटापट कळतं आहे. सो दिस इज द ह्युमन सायकोलॉजी. यू हॅव टू अंडरस्टँड. द मोमेंट यू अंडरस्टँड दॅट थिंग्स आर व्हेरी इझी. अँड दिस इज नॉट ओनली इन रिलेशन टू द जज, बट इट इज इन रिलेशन टू द विटनेसेस, इट इज इन रिलेशन टू द पब्लिक प्रॉसिक्युटर, इट इज इन रिलेशन विथ एनी ह्युमन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. तुमच्या ट्रायलमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या प्रत्येक माणसाची ह्युमन सायकोलॉजी जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत यू कॅनॉट बिकम सक्सेसफुल लॉयर. अँड दिस इज व्हॉट हॅज बीन हिडन फ्रॉम यू, फ्रॉम मी, फ्रॉम ऑल ऑफ अस फॉर लास्ट 7 years. आम्हाला वर्षानुवर्षानं IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट, केस लॉ, सुप्रीम कोर्ट, सुप्रीम जनता सगळं शिकवलं जातं. परंतु हेच सांगितलं जात नाही की हे सगळं शिकल्यानंतर तिथे त्या माणसाच्या मनात काय चालू आहे हे कसं ओळखावं. So my first point is, please for God's sake, try and study that. The moment you study that, things will become very easy. बरं, आता मी तुम्हाला असं सांगत होतं की तुम्हाला कायद्याचे प्रोविजन माहिती पाहिजे, तुम्हाला केस लॉ माहिती पाहिजे. हे जर मला आता तुम्हाला सांगण्याची वेळ आली तर 5 वर्ष आपण केलं काय, 3 वर्ष आपण केलं काय. सो देअरफॉर इट इज ॲज्युम्ड की कायदा तुम्हाला माहितीच आहे. इट इज ॲज्युम्ड की फॅक्ट्स तुमच्या केसच्या तुम्हाला माहितीच आहे. इन ॲडिशन टू दॅट यू हॅव टू डू दिस. Now, I will give you another example. ते मी का सांगतो त्याचं कारण असंच प्रॅक्टिसमध्ये आलेलं एक 8व्या वर्षाने आमच्याकडे एक जज साहेब आले आणि त्यांच्यासोबत मी
असे थोडं प्रॅक्टिस केली. बरं, ॲक्सिडेंटची केस चालवली. ॲक्सिडेंटच्या केस सिम्पल केस होती, काहीच नव्हतं. अचानक माणूस रस्ता झाला, त्याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो अपघातात डेथ झाली. 304 सेक्शन होते. त्या जागाने एवढी चांगली केस चालवताना कन्व्हिक्शन दिली. बघा, जस्ट अंडरस्टँड व्हॉट इज राईट. मला एक असेल त्याच्यातलं कन्व्हिक्शन नंबर 1. त्यानंतर एक 15-20 दिवसांनी महिन्याभरात दुसरी ॲक्सिडेंटची केस आली, कन्व्हिक्शन नंबर 2. आणि 1, 2, 3, 4, 8 कन्व्हिक्शन इन अ रो इन ॲक्सिडेंट केसेस. बाकी महाराजांचे केसेस सुटायचे, पण ॲक्सिडेंटची केस आली की त्या मॅटरमध्ये कन्व्हिक्शन व्हायचं. एक दिवशी ते सन्माननीय जज साहेब, ते कुठून तरी दुसरीकडून परत जिल्ह्यातून आले होते. ते सुट्टीला आपल्या गावी गेले होते. सुट्टी आटपून रविवारी सकाळी निघाले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे मी प्रॅक्टिस करतो तिथे ते येत होते. घाट उतरत होते. त्यांच्यासमोर एक बस होती. साहेबांनी गाडी चालवत चालवत मागून बसला ठोकला. जस्ट इमॅजिन द क्वालिटी ऑफ ड्रायव्हिंग. समोर बस चालली आहे, घाट उतरत आहे, मागून जाऊन त्या बसला. बरं, पोलिसांना बोलवलं गेलं. पोलीस आले. त्यांना माहिती आहे कोण आहे. त्यांनी सांगितलं नाही सुरुवातीला मी कोण आहे. पोलिसांनी तिकडे वायरलेसवर करून टाकलं. काय झालं, आणि FIR रजिस्टर करणे. ही बिकेम accused in the court of Chief Judicial Magistrate in CJM. He was a JMSC, but the trial went to CJM Sindhudurg. ज्या दिवशी साहेब त्या केसमध्ये ॲक्सिडेंटच्या आरोपी झाले, त्यानंतर चाललेली प्रत्येक ॲक्सिडेंटची केस ही ॲक्विटलमध्येच दिली. हे तुम्हाला काय सांगतो. Where is this law? Where is that case law? I have to understand. So this human psychology, the human mind works in a particular way. प्रत्येकात मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये तर तुम्हाला प्रचंड या गोष्टीचा एक्सपिरियन्स येईल की नवरा बायकोचं भांडण जे असतं याच्यामध्ये एखाद्या जज त्यांचं पर्सनल लाईफमध्ये काय होत असतं आपण माहीत नाही तुम्हाला. मला पण आपण जज करतो समोरच्याला त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स करतो ना. सो इन अ सिमिलर वे द जज इज ट्राईंग टू एक्सप्रेस हिमसेल्फ. त्याच्यासमोरची मास्क असतं, त्याचं मास्क he shows that I am a judge, I am independent, I am unbiased. No sir, it never happens. जगातली फार कमी माणसं आहेत जी अनबायस्ड राहू शकतात. So we'll have to first understand this. But when I say this, आपला एक लेटचा कार्यक्रम झाला आणि हा लेटचा कार्यक्रम मला वाटतं तुमचे प्रेसिडेंट साहेब पण त्या कार्यक्रमाला होते. लोणावळ्याला आपला कार्यक्रम झाला. जस्टिस माधव नामदार साहेब त्या कार्यक्रमाला आले आणि महाजन साहेब पण होते. सुंदर मुलांची लेक्चर झाली. महाजन साहेबांचं झालं, नामदार साहेबांचं लेक्चर झालं. जामदार साहेबांनी आपल्या स्पीचमध्ये छान गोष्टी सांगितल्या. ते काय म्हणाले की तुम्हा वकिलांमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे, एवढी प्रचंड ताकद आहे की एक एक वकील उभा राहिला आणि युक्तिवाद केला की आम्ही एवढे भरावून जातो, आम्ही एवढे भरावून जातो की डायसवरनं उतरून लगेच जर आम्ही जजमेंट घ्यायला बसलो तर खरंच सांगतो त्या जजमेंटनी भारावून जाऊन आम्ही ती जजमेंट त्या वकील ज्यांचे क्लायंट त्या क्लायंटच्या फेवरमध्येच करू. आणि ट्रस्ट मी आपल्या वकील मंडळींनी एवढ्या काय मानल्या साहेबांनी पाहिल्या जोरदार टाकले. काय खुश झाले वकील, म्हणजे आपण किती नर्वड काढले वकील पण खुश झाले त्या बोलण्याने. हे झालं. त्यानंतर मग त्यांच्यानंतर इमिजिएटली माझा सब्जेक्ट होता. मला वाटतं हाच सब्जेक्ट असेल. तर मी त्या लोकांना एक प्रश्न विचारला. म्हटलं तुम्ही साहेबांनी काय सांगितलं ऐकलं का. म्हणजे मग ऐकलं की आपण वकील किती चांगला आर्ग्युमेंट करतो. म्हटलं अरे मला असं विचारलं. साहेब असं म्हणाले की तुमचं आर्ग्युमेंट ऐकून आम्ही एवढे बनवलं जातो की आम्ही उतरल्यानंतर ज्यावेळी डायसमध्ये खाली जाऊ चेंबरमध्ये जर जजमेंट घ्यायला घेतली तर डेफिनेटली आम्ही जजमेंट तुमच्या फेवरमध्ये घेतो. पण ते साहेब डायसवरनं उतरून लगेचच कधी आजपर्यंत जजमेंट दिली तुम्ही पाहिजे का. ते साहेब 1 महिन्यानंतर शांतपणे विचार करतात आणि त्यावेळी तुमचं आर्ग्युमेंट कुठेतरी दुसरीकडे असतं. त्यांना काय वाटतं दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो अनलेस अँड अंटिल you convince somebody from the core of his heart, you will never be able to get success, at least in criminal matter. Civilला बऱ्याचशा टेक्निकल इश्यूज असतात, बरेचसे लॉ पॉईंट्स असतात, but in criminal trial, mostly it is all the matter of human thinking, human belief. आपण ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकतो ते विश्वास. Now see section 3 of the Indian Evidence Act. तो सेक्शन 3 इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा तो जर तुम्ही पाहिला तर त्या सेक्शनमध्ये आफ्टर कन्सिडरिंग ऑल द मॅटर्स बिफोर द जज द वर्ड
जजनी निर्णय देताना काय कधी द्यायचं आहे, आफ्टर कन्सिडरिंग ऑल द मॅटर्स बिफोर यू. सो देन द क्वेश्चन इज व्हॉट डू यू मीन बाय मॅटर्स? डज इट मीन एव्हिडन्स? आपण नेहमी आढावा करतो, हा इनॲडमिसिबल एव्हिडन्स आहे, ॲडमिसिबल एव्हिडन्स आहे, दिस कॅनॉट बी बिलीव्ड, दिस इज अनबिलिव्हेबल, दिस इज अनरिलायबल, अशी आर्ग्युमेंट्स असतात आपण. तर असेल नक्की ना. So I will explain this with an example which happened with me. मी एक 498 मला चालेल का? 498 306 आम्ही सेशन ट्रायल कंडक्ट करतो. ड्युरिंग द कंडक्टिंग ऑफ दॅट केस तिचे वडील आले, तिची मुलींनी आत्महत्या केली होती, तिचे वडील आले आणि ते सरकारी वकिलांनी प्रश्न विचारला, हा बोल बाबा काय झालं? काय नाही म्हणाला, मुलींनी जीव दिला. अरे बाबा जीव दिला बरोबर, पण कशामुळे जीव दिला? तर काय सांगू साहेबांना की काय असं तो अवळबळ इकडे तिकडे सांगायला लागला. ते DGP साहेब जे होते ते कंटाळले, त्याचं घरी आपटलं, म्हणाले रे कसला तू म्हणे तुझ्या मुलीने आत्महत्या केली सांगत नाही, कशाला पडला ते तुला आणि मला आणि साहेबांना पडलं. असं ते एकदम नॅचरली बोलले. ते नॅचरली बोलल्यानंतर आरोप असे होते की मुलगा नेहमी असा त्रास द्यायचा की तुझ्या घरचं दागिने घेऊन ये, गाडी घेऊन ये, मला गाडीला पैसे द्या, असे आरोप होते. आणि त्याकरता छळ केला त्याचा, 498 केलं आणि ह्या त्रासाला कंटिन्यू आत्महत्या. हे बोलल्यानंतर ते वडील एकदम स्पॉन्टेनियसली उसळले. ते म्हणाले साहेबांनी काय सांगू, म्हणजे मालवणी भाषेत बोलले, साहेबांनी काय सांगू? हो हो माझ्यासोबत बसलो असा, ते मालवणी भाषेत हा माझ्यासोबत बसलाय ना, तो साहेब मला लाज वाटते ह्या माणसाबद्दल. ह्या माणसाने माझ्या मुलीला का त्रास दिला की माझ्या मुलीचं आणि माझ्या मुलीच्या बापाचं काहीतरी इलिसिट अफेअर आहे असं तो त्या मुलीला बोलायचा. एवढा घाणेरडा आणि घृणास्पद काम करणारा माणूस आहे, हे मी कुठल्या तोंडाने माझ्या गेलेल्या मुलीबद्दल सांगू, असं तो एवढं स्पॉन्टेनियसली बोलला. फॉरगेट अबाउट त्याच्या आय वॉज कन्व्हिन्स्ड. मी त्या दिवशी स्वतःहून एवढा कन्व्हिन्स झालो की कुठल्या माणसाला मी रिप्रेझेंट करतोय. झालं मग मी कॉन्ट्राडिक्शन रेकॉर्डवरती आणली की बाबा जे तू आज सांगितलं म्हणजे पोलीस स्टेटमेंटमध्ये नाही. तर तो म्हणाला हो नाही आहे स्टेटमेंट, मला लाज वाटत होती की कसं नको पुढे सांगा. झालं मी क्रॉस एक्झामिनेशन संपवली. दॅट मॅटर एंडेड इन टू कन्व्हिक्शन बिकॉज आय वॉज नॉट कॉन्फिडंट. मी कॉन्फिडंट नव्हतो. कन्व्हिक्शन झाली आणि कन्व्हिक्शन कशासाठी झाली? 498A. ही वॉज ॲडमिटेड अंडर सेक्शन 306 बट ही वॉज कन्व्हिक्टेड अंडर 498A. नाऊ दिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. केस संपल्यानंतरचा प्रकार महत्त्वाचा आहे. त्याचे वडील आणि तो मला भेटायला आला ऑफिसमध्ये आणि मला म्हणाले की साहेब आमची परिस्थिती नाही, आता हायकोर्टमध्ये तुम्ही जाता, तुम्ही अपील पण तुम्ही चालू चल म्हटलं तुला माझी इच्छा नाही मनापासून. असा घाणेरडा माणूस जो आपल्या पत्नीला तिच्या वडिलांवरून संशय घेतो, त्या घाणेरड्या माणसाला मी काय भेटणार? मला इच्छा नाही ना, तुझी केस मी रबरवर चालवली म्हणून कम्प्लीट केली, बट फ्रॉम इनसाइड आय डोंट फील लाईक हेल्पिंग यू. तर तो मुलगा ना, ते वडील ना त्या मुलाला थोडीशी लाथ मारायची. आता तरी सांग असं तुला आहे. आणि तो गावंडर मुलगा होता. ॲक्च्युली ते एक फिनान्शियली गरीब अशी फॅमिली असताना त्याच्यातले होतं. आणि तो 3 वेळा झाल्यानंतर तो मुलगा असा एक अगरबगर असं काय म्हणाला मला, साहेब म्हणाला मी काय सांगू तुम्हाला, ही मुलगी मला नेहमी सांगायची बघ तुझ्या घरात काय काहीच नाही, टी व्ही पण नाही, माझ्या बाबाकडे बघ तुमच्या घरी टी व्ही आहे, तुझ्याकडे काय गाडी पण नाही, 2 व्हीलर पण नाही, माझ्या घरी माझ्या बाबाकडे 2 व्हीलर आहे, मला दागिने पण नाही घेतले, माझ्या बाबाकडे असते तर माझ्या बाबाने मला एवढे दागिने दिले असते. ती सारखी म्हणे मला माझ्या वडिलांशी कंपेअर करायची. आणि मी एक दिवशी एवढा फ्रस्ट्रेट झालो की म्हटलं सारखं बाबा 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 करता उठ आणि जा तुझ्या बाबाकडे जा, माझ्याकडे कशाला जाते. तो पण एवढं नॅचरली बोलला ना की ॲट दॅट टाइम आय वॉज कन्व्हिन्स्ड इव्हन इन फेवर ऑफ द अॅक्युज की त्यावेळी तो खरोखरच सांगत होता. परंतु तो जे काही आपल्या बायकोला बोलला ते बायकोने वेगळ्या अँगलने घेतलं, तिने 3ऱ्या अँगलने ते वडिलांना सांगितलं, वडिलांनी 4थ्या अँगलने ते जजला सांगितलं आणि जजनी 5व्या अँगलने बघून त्याला 300-400 टक्के. सो जस्ट वन फॅक्ट टोल्ड बाय 3-4 डिफरंट पर्सन्स हाऊ डिफरन्स डज इट मीन. So unless you know the core of the case, unless you know the truth of the case, you will never be able to conduct a criminal trial. So be sure from the bottom of your heart, तुमच्या मनापासून तुम्हाला खात्री पाहिजे की जी तुम्ही एखादी केस प्रोडक्ट करता त्याच्यामध्ये सत्य काय आहे. बरं बरेच वेळा सत्य काय असतं आम्हाला माहिती असतं, वी नो व्हॉट हॅज हॅपन्ड, बट स्टील वी आर सपोज टू डिफेंड. बट द थिंग इज दॅट वी नो व्हॉट इज कमिंग. कारण
आपल्या क्रिमिनल मॅटर्समध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल मॅटर्समधला सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स काय असेल तो डिफरन्स असा आहे की टिल द एंड ऑफ द ट्रायल यू आर नॉट शुअर व्हॉट वे कम्स अक्रॉस युअर वे. तुमची केस कुठल्या साईडने कशी ट्रीट होईल आणि कुठला नवीन एव्हिडन्स येईल, कुठलं एखादं स्टेटमेंट येईल हे तुम्ही शेवटपर्यंत सांगू शकत नाही. सिव्हिल मॅटर्समध्ये देर आर प्लेइंग ऑफ बोथ द पार्टी, करेक्ट? प्लेन रिटन स्टेटमेंट आणि इट्स मॅन्डेटरी दॅट यू डिस्क्लोज एव्हरीथिंग. बट इन अ क्रिमिनल ट्रायल यू डू नॉट नो, यू जस्ट नो द नोट्स टेकन बाय द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. 161चं स्टेटमेंट म्हणजे काय असतं? दीज आर द नोट्स ऑफ द स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नसतं, आपण त्याला स्टेटमेंट म्हणतो. ते त्याचा एक मेमोरंडम पोलीस 161 जर तुम्ही वाचला असेल जुन्या CRPCचा, तर पोलीस अधिकाऱ्यांनी विटनेसकडे चौकशी केलेल्याच्या नोट्स त्यांनी पॉईंट्स घेऊन घ्यायचे आहेत. असं स्टेटमेंट मी सांगितलं त्यांनी घेतलं मी असं नसतं ते. सो देअरफॉर यू मे फेस सरप्राइजेस. सो बी रेडी फॉर द सरप्राइजेस. इज द थर्ड पॉइंट. In a criminal trial, always be ready for surprises. And therefore, my fourth point is adaptation. परिस्थितीनुसार आपला डिफेन्स बदलणे. वेळेप्रसंगी अगदी वर्ड यू टर्न मारणे म्हणतात, त्याला अबाउट टर्न मारणे म्हणतात. एक्झॅक्टली तुम्ही जो डिफेन्स घेतलेला आहे त्याच्यापेक्षा टोटली कॉन्ट्राडिक्टरी डिफेन्स घेण्याची देखील तयारी ज्यावेळी आपण ठेवतो त्याच वेळी कॅन सक्सीड इन अ क्रिमिनल ट्रायल. So therefore the fifth principle which I believe is the theory of adaptation. की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीला तुमचा डिफेन्स अडॅप्ट करता आला पाहिजे. आय विल नॉर्मली ना मी हे सांगत असताना एक केस प्रेझेंट करत असतो की कुठली तरी रिसेंटली झालं की केस आहे मी प्रेझेंट करतो आणि त्यामुळे तुम्हाला ते लाईव्ह दिसतं कशा पद्धतीने क्रॉस झाले, काय आर्ग्युमेंट झाले, काय जजमेंट. पण ते वेळ थोडं 45 मिनिट सांगितलं मी कळते गेलो. कधीतरी आपण डिटेलमध्ये एखादी केस बघून I will give you one example. Recently, I was conducting a session trial. ज्याचा मी परवा अर्पण संपवून आलो. सिंपल केस. मी तुम्हाला कॅडाव्हरचा जो शब्द सांगितला मगाशी, डेड बॉडी त्याच्यावरती डॉक्टर लोक प्रयोग करतात. तसं आपल्या प्रोफेशनमधलं कॅडाव्हर म्हणजे लिगल एडच्या केसेस आहे. सॉरी टू से दिस. लिगल एडच्या केसेस म्हणजे कॅडाव्हर नसतात आपल्याकडे की तुम्ही त्याच्यावर प्रयोग करू शकता. माझ्या आयुष्यामध्ये मला एक म्हणजे भयानक मोठा चांगला कॅडेवर मिळालं, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात मला सगळं मिळालं शिकायला. नांदोस 3 फेमस नांदोस मर्डर ट्रायल याच्यामध्ये 10 मर्डर झाले होते आणि त्यावेळेचे तिकडचे जे PDG साहेब होते त्यांनी मला सांगितलं की संग्राम युअर अपोजिंग लॉयर, तू ॲक्युजेबल बनला प्रो बोनो डिपेंड कर. लिगल एडच्या पॅनलवर पण मी होतो, पण त्यांनी मला सांगितलं तो डिपेंड कर. मी 124 विटनेस घेतले. 128 विटनेसेस आहेत क्रॉस एक्झामिन. तुम्ही फक्त घ्या त्यावेळी टॉवर लोकेशन, मोबाईल फोन, सेलफोन हे सगळं नवीन नवीन आलं. 2004-2006 ची गोष्ट आहे. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, त्या एका ट्रायलमध्ये माझ्या आयुष्यामध्ये एवढा बदल केला, मला एवढा फास्ट एक्सपिरियन्स करायला मिळाला की ज्यावेळी तुमच्याकडे एखादा पेड क्लायंट येतो ना, तर ही इज एक्सपेक्टिंग रिझल्ट फ्रॉम यू आणि ते रिझल्ट नाही दिले तर त्याचे कदाचित आपल्याला परिणाम भोगावे लागतात, राईट? बट इन अ प्रो बोनो ट्रायल आता त्याचाही नाही झाला तुमचाही नाही झाला आणि काय म्हणता नाही सगळ्यांचा नाही झाला चालू असतो ते सगळं. बट देअर इफ यू पुटिंग युअर हार्ट, थोड ऑफ युअर हार्ट दॅट पर्टिक्युलर केस, मी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही पेपरमध्ये वकील क्रिमिनल ट्रायलमध्ये पेपरमध्ये बातम्या देतात ॲक्विटल झाले की. मी काही लोकांचे बघितले असे संध्याकाळी ॲक्विटल झाले की बातमी तयार करतात आणि न्यूज पेपरला देतात आणि त्यांना वाटतं पेपर वाचलं की आपली ॲडव्हर्टाइजमेंट होते. ट्रस्ट मी क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांसाठी खरं सांगतो, माझ्या आयुष्यात जे मला सक्सेस झाला, मी प्रो बोनोवर लिगल एडचं मॅक्झिमम माझ्या आयुष्यात युनिव्हर्सिटी स्टेटमध्ये चालवतो. आणि सगळ्यात तुमची जास्त पब्लिसिटी जर कुठे होत असेल ना, तर कुठला एरिया असेल सांगा? weaknesses, opportunities, threats. 4 words always remember that. This is what I tell you. मला माझी स्ट्रेंथ जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत मी समोरच्या माणसाला आय एम जस्ट शूटिंग इन डार्क, मी काही हळीहळीवर करतोय. मला माझी विकनेसेस काय आहे ते माहिती पाहिजे, मला माझी स्ट्रेंथ माहिती पाहिजे, मला माझी विकनेसेस काय ते माहिती पाहिजे, मला कुठे ओपनिंग विंडो आहे, कुठे अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या अपॉर्च्युनिटीज मला माहिती पाहिजे. आणि कुठल्या विषयाला हात घातला तर ते माझ्या अंगाशी येऊ शकतं, या मला थ्रेट्स काय ते माहिती पाहिजे. सिमिलरली अपोजिट साईडला ची स्ट्रेंथ काय आहे, अपोजिट साईडचे विकनेसेस काय आहेत, अपोजिट साईडला पॉसिबिलिटीज कुठे चांगल्या आहेत आणि थ्रेट्स त्यांच्या काय
जोपर्यंत ह्याच्यामध्ये प्रॉपर एक चार्ट बनवत नाही तोपर्यंत आय डोंट थिंक दॅट यू आर प्रिपेअर्ड टू कंडक्ट सम क्रिमिनल ट्रायल. सो स्ट्रेंथ, weaknesses, opportunities and threats is my sixth point, that you have to know each and every field, strength, weaknesses and opportunities. एकदा तुम्हाला या सगळ्या स्ट्रेंथ, weaknesses, opportunities या गोष्टी जर कळल्या तर थिंग्स बिकम सो इझी, एवढ्या सोप्या होतात की कधी कधी तर तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची गरजही लागत नाही, कुठल्या विटनेसला सहज सोडून द्यायचं. सो आय वॉज कंडक्टिंग दॅट केस विच आय वॉज टेलिंग यू, ज्यामध्ये एक घर 5 माणसं, 5व्या व्यक्तीचा मृत्यू झाला, मर्डर, स्ट्रँग्युलेशन, देअर वेर मार्क्स ऑन द नेक ऑफ स्ट्रँग्युलेशन. पत्नीचा मृत्यू, नवरा, त्याचे आई वडील आणि त्याचे मुंबईवरून आलेले काका, असे 4 जण आरोपी. ती मयत झाली आणि तिला एक लहान बाळ होता 6 महिने. एका घरात रात्री झालेली घटना. ती ट्रायल माझ्याकडे आली आणि मी खूप वाचलो आणि माझ्या लक्षात आलं काय की प्रॉसिक्युशनची केस सिम्पलच आहे की सासू झोपली होती, सासरे आणि नवरा वेगळ्या म्हणजे वेगळ्या बाजूच्या घरात झोपले होते आणि सासू आणि सासरे एक बाजूच्या खोलीत होते, बाजूच्या रूममध्ये होते. And that you can find out only out of experience. And therefore, cross-examination मध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा, open-ended questions, closed-ended questions, and funnel system. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. What is open-ended question? Open-ended question म्हणजे काय, केव्हा, कुठे, कसं विचारा आणि त्याला भरपूर संधी द्यावी. Closed-ended question मध्ये you are suggesting something, answer and confining. या तारखेला इतक्या वाजता हे असं झालं होतं का, त्याचं उत्तर होईल किंवा नाही. दॅट इज क्लोज एंडेड क्वेश्चन. ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे तुम्ही काय झालं होतं म्हटलं तर तो काही सांगू शकतो, तुमच्या विरुद्ध पण खूप काही सांगू शकतो. माय डिअर फ्रेंड्स, द रिअल इम्पॉर्टंट थिंग इज टू नो व्हेन टू आस्क दिस ओपन एंडेड क्वेश्चन अँड व्हेन टू आस्क दिस क्लोज एंडेड क्वेश्चन. वर्षानुवर्षे मला असं शिकवलं गेलं की काय विचारावं यापेक्षा काय विचारावं याची माहिती पाहिजे आणि विटनेसला एक्सप्लेन करायला बिलकुल संधी देऊ नका. माझा एक्सपिरियन्स वेगळा आहे. ट्रस्ट मी, तुमच्या विटनेस बॉक्समध्ये येणारा विटनेस याला 70% ऑफ द टाईम खूप काहीतरी बोलायचं असतं. सरकारी गोविंदाला रिस्ट्रिक्ट करत असतात, त्याच्या मनात खूप काय काय असतं बरं का, ते त्याला बोलायचं असतं आणि ते बोललं असतं ते डेंजरस नाही, सरकारी गोविंदाला माहिती असतं, कधी कधी जजेसला पण माहिती असतं. मी त्यांना कधी कधी असं म्हणजे थर्ड अंपायर म्हणतो त्यांच्याकडे, पण जे काय असेल ते. सो देअर फोर्स your task is to find out when to ask the open-ended question, when to ask the closed-ended question. And the third important thing is the cross-examination in funnel system. Funnel system is a very important system. Funnel system is like you develop a ring of questions. आणि ते रिंग ऑफ क्वेश्चन पहिला तुम्हाला एक मोठा लार्जर पर्स्पेक्टिव्ह द्यावा, त्यानंतर त्याचा छोटा पर्स्पेक्टिव्ह घ्यावा, त्याचा छोटा पर्स्पेक्टिव्ह घेऊन त्याला 4ही बाजूने क्लोज करत त्या फॉनलमधून शेवटचं जे आन्सर निघेल ते तुम्हाला फेवरेबल तुम्हाला पाहिजे तो पॉईंट निघाला पाहिजे. दॅट इज कॉल्ड फॉनल सिस्टम ऑफ आस्किंग अ क्वेश्चन. सो यू हॅव टू वर्क ऑन दिस. आणि हे मी तुम्हाला असं शिकवून करण्यासारखं नाही. नो, यू विल हॅव टू डू दिस विथ एक्सपिरियन्स. अँड देअरफॉर इट इज ऑलवेज सेड ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्सने मिळतात. मी जाता जाता एक शेवटची माझ्या आयुष्यातली घटना सांगणार. मजेशीर आहे, अगदी लाईटली टाइमपास म्हणून नाही का, पण खरी आहे, ती घडली होती ती. इन माय यंगर डेज आय जस्ट गॉट मॅरिड. आणि माझं लग्न झालं आणि प्रॅक्टिस इन 96 मध्ये आय गॉट मॅरिड अँड 97 आय गॉट माय सन. एक 4-5 वर्ष झाली होती आणि आय स्टार्टेड प्रॅक्टिसिंग. आणि त्यावेळेला क्रिमिनल केस स्थापायची म्हणजे तो खूप मोठा हे आहे. एक साधी 326 केस होती इन विच द कंप्लेनंट फॉर द ख्रिश्चन फॅमिली, 2 ख्रिश्चन फॅमिलीमध्ये झालेलं भांडण होतं. आता थोडंसं फ्रॉड माइंडेड ख्रिश्चन, त्यांचं कल्चर थोडंसं फ्रॉड माइंडेड असतं. बाकीचे कल्चर्स कसे लिमिटेड म्हणजे असं कॉन्झर्वेटिव्ह टाईप होतं ना, त्या रिलेटिव्हली फ्री. तर त्यामध्ये विटनेस जी होती, एक मुलगी होती, शी वॉज अ टीनेज गर्ल. हर एज वॉज बी अराउंड 18-19 वर्षाची, कमिंग ऑफ एज. ज्यावेळी आपल्याकडे यू फील लाईक यू हॅव टू बी द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. माझ्या पहा होतं मुलं मुलींचं दोघांचाही उपाय असतो की आपण थोडंसं अट्रॅक्टिव्ह असावं, सगळ्यांनी माझ्याकडे पाहावं असं एक फील करतो. शी वॉज अ विटनेस. तिच्या आईची क्रॉस एक्झामिनेशन झाली होती. ती येऊन एवढंच सांगत होती की मी माझ्या
क्रॉस एक्झामिनेशनसाठी माझे पॉईंट्स काढले, त्यांचं सिव्हिल डिस्प्यूटचे ते सगळे काढले, म्हणजे माझ्याकडे 5-1 वर्षाची प्रॅक्टिस आहे बरं. आणि मी प्रिपेअर होऊन गेलो आणि एकदम थरली आपण लाईक अ व्हेरी सिन्सिअर बॉय तिकडे बसलो आणि सरकारी वकिलांनी तिला प्रश्न विचारायला चालू केला. माझी एक सवय चांगली म्हणाली घडणारी म्हणा की ज्यावेळी मी एखाद्या व्यक्तीशी क्रॉस एक्झामिनेशन करतो मला जेव्हा मेंटेन आय कॉन्टॅक्ट दॅट व्यक्ती त्यामुळे एक टेल्स यू लॉट. आणि महिलांना फार जास्त कळत असेल की व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट आय कॉन्टॅक्ट, तो जे परसेप्शन असतं ते खूप महत्त्वाचं असतं. सो आय मेड अ आय कॉन्टॅक्ट विथ. एक मोमेंट असं झाला की तिने माझ्याकडे पहिलं, मी तिच्याकडे पहिलं आणि ती पटकन लागली आणि ती मान खाली आली. मला मी घाबरलो 2 मिनिटं म्हणाले मग काहीतरी वाईट, तिला काहीतरी वाटायला लागलं असं बघताय म्हणून. मग ना ती नंतर असं अशा चोऱ्या झालेल्या असे माझ्याकडे बघायला लागले. तर त्यावेळी मी तिच्याकडेच बोलत होतो. असं 2-3 वेळा आय कॉन्टॅक्ट झाला. मग मी ते नाव सोडून द्यायला म्हटलं जाऊ दे इकडे राहिली बाजूला हे मी माझं चालू केलं. त्या मुलीची एक्झामिनेशन ना ती कंटिन्युअसली लाजत, त्यानंतर ती लाजायलाच लागली. झालं क्रॉस एक्झामिनेशनला मी उभं राहिलो. मी तिला पहिला प्रश्न विचारला, तिने हो म्हणून सांगितलं. मी तिला दुसरा प्रश्न विचारला की माझ्याकडे बघायची लाजायची आणि हो म्हणायची. 5वा-6वा प्रश्न विचारल्यानंतर नंतर मला लाज वाटायला लागली. म्हटलं मी घरून काय गेलो होतो आणि चाललंय काय. बरं माझे 4 चांगले प्रेमळ मित्र होते. माझी मिसेस बाथरूममध्ये बसलं, तिला घेऊन आले म्हणाले सुंदर क्रॉस एक्झामिनेशन होतं. माझी मिसेस मागे बसून मला चांगली सवय कधी मागे बघत नाही, मला माहीत नाही कोण. हा कार्यक्रम चालू होता आणि मला पाहिजे तेवढं सगळं मटेरियल त्या मुलीने दिलं. म्हणजे मी काय ठरवलं होतं की मी ॲग्रेसिव्ह म्हणा आणि मी आता खूप हुशार बाहेर असतात काहीतरी प्लॅनिंग करून तिच्याकडनं आय एम गोइंग टू गेट द आन्सर्स इव्हन शी इज नॉट डिझायरिंग टू गिव्ह मी ते घेणार. पण मी काय करण्याच्या बरोबर ती स्वतःहूनच सगळं सांगूनच टाकली. एवढंच म्हणत गेली ती. सगळं झाल्यानंतर आता इथून खरी स्टोरी चालू होते. डिनाय यायचा आपल्याकडे डिनायचा मोठा कार्यक्रम होतो ना. हे तुम्ही सांगता हे खोटं सांगताय. आता एवढं तिने माझ्या टेबलमध्ये सांगितल्यानंतर मी तिला असं कसं सांगू की बाई तू खोटं बोलते. म्हणजे त्यावेळी ना सुरुवातीला मी कॉन्फिडन्स होते, ती लागायला लागली. नंतर कॉन्फिडन्स ती माझ्याकडे बघायला लागली, मी लागायला लागला. तिला कसं विचारलं की तू खोटं बोलतेस म्हणून. मी साहेबांना म्हणत डिनाय म्हणजे नॉट ट्रू टू घेऊन आलं. साहेब एकदम खुर्चीतनं मागे गेले. सर्व वकील विचार बघा त्याची केस राहिली बाजूला. कोणाच्या इंटरेस्ट मध्ये असतात लक्षात ठेवा. काय म्हणाले की भरपूर माझ्या भेटी आता पहिल्या केसमध्ये ऑर्डर काय झाली म्हणलं साहेबांचं म्हटलं काय झालंय एवढं सगळं आलेलं म्हटलं की नाही वकील साहेब असं नाही झालं पण विचारायचं. मग मी आपलं मला टेन्शन आलं तर म्हटलं मी कसं विचारू तिला. आणि ज्यावेळी माणूस स्ट्रेसमध्ये असतो ना त्यावेळी तर तो व्यक्ती रिअली गुड थिंकर काहीतरी होतं आणि यू फाइंड द वे आउट. मी एकदम स्ट्रेसमध्ये येऊन गेलो एकदम मध्ये. म्हटलं आता ह्यांना जर मी सांगितलं तू खोटं बोललं नाही माझ्या उलटही त्याच्यासाठी काहीतरी बोलायचं केलेल्यामुळे मेहनत खूपच जायची. मी 2 मिनिटं ब्रेक घेतला. त्या आरोपीकडे पहिलं म्हटलं बघा मॅडम हे जे आरोपी आहेत ना यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही असं सांगितलं खोटं सांगितलं. मी त्यांच्याकडे खूप टाकलं माझा विषयचा खूप लागला. मी त्यांच्याकडे एकदा रागाने बघितलं. परत माझ्याकडे वकील वाचल्याने म्हणे नाही असं ते काहीतरी बोलली. साहेब त्याच्या पुढचे हुशार. साहेब काय म्हणाले मॅडम तुम्हाला कळलं का वकील साहेब असं म्हणताय की तुम्ही खोटं बोलला. तर मग अशा वेळी लक्षात ठेवा इमिडिएटली रिव्हर्ट बॅक. कॉन्फिडन्स लेवल समोरच्या माणसाला कळलीच पाहिजे. म्हटलं मॅडम बिलकुल नाही माझं असं काय म्हणणं नाही. हे त्यांचं म्हणणं आहे साहेब तुम्ही तर सांगताच म्हटलं माझं काहीच म्हणणं नाही. या सगळ्या गडबडीत ही बिचारी बोलून गेली. तिला काही कळलं नाही काय झालं ते. मला सगळं पाहिजे ते रेकॉर्डवरती आलं विषय सगळा संपला. आता बघा हा झाला मी प्रिपेअर करून गेलो एक तरी तिकडे घडलं काहीतरी वेगळं. त्या दिवशी माझ्या असं लक्षात आलं सरकारी वकिलांचा वेगळा इंटरेस्ट, जज साहेबांचा वेगळा इंटरेस्ट, विटनेसचा वेगळा इंटरेस्ट, मागे बसलेल्या गॅलरीचा वेगळा इंटरेस्ट. या सगळ्यातनं मार्ग काढत काढत आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. पण खरा इंटरेस्ट अजून एक आहे की हे सगळं झाल्यानंतर माझ्या आयुष्यात पनवेलला मेमच्या लेक्चरमध्ये मी ही स्टोरी एकदा सहजच बोललो की पटकन सांगितलं असं तर माझ्या आयुष्यात एक्सपिरियन्स. धन्यवाद सर खूप मोलाचे मार्गदर्शन दिल्याबद्दल. मी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री संतोष खामकर व कार्यालय यांच्यातर्फे आभार मानते व तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने
पुढील वाटचालीस फार शुभेच्छा देते. तसेच अजून एक घोषणा करायची. पुणे बार असोसिएशनचे विद्यमान सचिव मकरंद मते सर यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना आपण सर्वांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊया भरभरून. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील आभार मानते. तसेच आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.